दिल्लीच्या सेंट कोलंबा स्कूलमध्ये 10वीचा विद्यार्थी शौर्य पाटील आत्महत्या केल्यानंतर विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी आंदोलन पुकारलेलं आहे। आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। पालक, विद्यार्थी आणि नागरिकांचा संताप वाढतच चाललाय। शिक्षकांच्या सततच्या छळाला कंटाळून शौर्यनं हे टोकाचं पाऊल उचललं असा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय। 2 दिवस शाळेबाहेर आंदोलन केल्यानंतर आज जंतर मंतर इथं प्रार्थना आणि कॅन्डल मार्चसाठी नागरिक एकत्र जमलेले आहेत आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी। 16 वर्षाचा शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणी आज तिसरा दिवस सतत आपण बघतो आहे की कशा प्रकाराने लोक जे आहेत ते प्रोटेस्ट करतायत, आंदोलन करतायत। सध्या हा प्रदर्शन जो सुरू आहे तो जंतर मंतर इथे आहे, जिथे लोक शांतीपूर्वक आणि कॅन्डल मार्चद्वारा जे आहे इथे आंदोलन करतायत। आज काय डिमांड आहेत? अजून अरेस्ट झाले नाहीये, अटक झाली नाहीये, ते कुठे ना कुठे मागणी आहे आणि आज इथे जंतर मंतरला जमा होऊन काय नेमका एक मेसेज देतो? आम्ही समाजामध्ये हा मेसेज देतोय की आणखीनही काही शिक्षक हे विद्यार्थ्यांना त्रास देत आहेत देशामध्ये, आणि हा त्रास दुसरा जो शौर्य घडवायचा नसेल तर त्यासाठी या गुन्ह्यामधील जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक व्हायला पाहिजे। मेजर मागणी ही आहे, सस्पेन्शन ही काही कारवाई नाही आहे, हा टेम्पररी सोल्युशन आहे शाळेकडनं। तर 15 दिवसात पुन्हा त्यांना जॉईन करून घेतील, कारण शाळेचं आजपर्यंतचे जे काही रवैया किंवा प्रदर्शन आहे ते कुठलीही जबाबदारी त्यांनी घेतलेली नाही आहे। आणि एवढे निर्लज्ज आणि घमेंडखोर लोक आहेत की त्यांनी जवळपास 25-26 तासानंतर पॅरेंट्सला फोन केला प्रदीप पाटीलजींना, म्हणजे त्यांना मुलगा गेला, डेड बॉडी इथून निघून गेली तो फोन केला। म्हणून आमची सरळ एकच मागणी आहे, गृह मंत्रालयाच्या नेतृत्वात, कमिशनर IG लेवलच्या नेतृत्वामध्ये चौकशी समिती व्हावी, फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हा मामला जावा, यांचं इमिजिएट टर्मिनेशन व्हावं, यांचे अरेस्ट व्हावं। जे टीचर्स विद्यार्थी घडवतात ते त्यांचं आयुष्य बर्बाद करायला लागले आहेत। तर शौर्याची हीच महत्त्वाची आवाज आहे की त्याची अंतिम इच्छा आहे की माझ्यासारखे दुसरे शौर्य नको व्हायला। आम्ही गेल्या 3-4 दिवसापासून पॅरेंट्स आम्हाला भेटत आहे, त्या गोष्टी सांगत आहे। क्षुल्लक कारणामुळे आमच्या मुलं घाबरल्याच शाळेत जायला। असं कधी होतं का जिथे आपले मित्र परिवार असतात तिथं आपण आवडीने जातो, ते मुलं म्हणते नको मला ह्या शाळेत नाही यायचं, मी पळून जाईल पण मी शाळेत नाही जाईल, हे 7व्या वर्गातला मुलगा बोलतो। कुठे ना कुठे हे लोक सांगतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल राय बरोबर मी उर्वशी खोना, झी मीडियासाठी।